हे यार त्या ठिकाणी बघा आपण यांना धेंगदा आणि गावामध्ये आहे ना आपल्याला बाकानेरवरून धेंगदा या ठिकाणी आलो तर आपल्याला आहे ना सकाळी सकाळी आपण आहे ना एक मांडवगड ह्या ठिकाणी जाण्यासाठी आहे ना आजची सुरुवात आहे ना एक 6:30 पावणे 7 वाजता 7 वाजता केलेली. ते नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आणि आत्ता आपल्याला भगवान सूर्यदेवता दिसले त्यांचंही दर्शन घेतो आहे आपण. त्या दर्शन घेऊन आपण आपल्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. तर परिक्रमेची आत्ता आपण सुरुवात 6:30 पावणे 7ला केली आणि ह्या ठिकाणावरून आपण मांडवगड या ठिकाणी जाणार आहे. मांडवगड हे आहे ना सर्वात रूपमती राणी ही सर्वात नर्मदा मैयाची आहे ना नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना तर आपल्याला मांडवगड या ठिकाणी चाललेलो आहे. तर मांडवगड ह्या ठिकाणी आपण आहे ना एक रेवाकुंडे ही जी परिक्रमा आपल्याला आहे ना मांडवगड ह्या ठिकाणावरूनच आपल्याला धामणोत आणि महेश्वरी ह्या ठिकाणी जायला लागतं. आणि हा एक परिक्रमाचा नियमच आहे. पहिलं मांडवगडला जाऊनच आपण महेश्वरी कलघाटवरून खाली जलकोटी या मार्गे जाऊ शकतो. कारण एक मांडवगडचं आहे ना नर्मदा पुराणांमध्ये आहे ना रूपमती राणीचे एक ही भक्त होती. ही भक्त असल्यामुळे आहे ना आपल्याला तिथे रेवाकुंड नर्मदा मैया तिथे गेलेली आहे म्हणून आपल्या नर्मदा मैयासाठी आहे ना त्या ठिकाणी आहे ना नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना जे आपण ह्या ठिकाणी चाललो ते मांडवगड ह्या ठिकाणी चाललेलो आहे. तर आपल्याला आहे ना मांडवगडला जाण्यासाठी आपल्याला इथून आहे ना एक 12 किलोमीटर अंतर आहे आणि मांडवगड हे पूर्ण आहे ना 12 किलोमीटर अंतर असून आपल्याला घाट रस्ता आहे. हा जो रोड आहे घाट रस्ता मांडवगड हे पूर्ण वरती आहे ना डोंगरावरती आहे. मोठा डोंगर आहे त्यावरती मांडवगड आहे आणि किल्ला आहे मोठा किल्ला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला 12 किलोमीटर अजून 2 ते 3 किलोमीटर चालल्याच्या नंतर तर आपल्याला आहे ना 8-9 किलोमीटर आहे ना घाट आहे. घाट चढल्याच्या नंतर तिथे आपल्याला 4-5 किलोमीटर फिरायचे. कारण त्या ठिकाणी जे रेवाकुंड आणि हा किल्ला एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कारण जो पहाडी एरिया सर्वात मोठा आहे आणि ह्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे. तर हे जे आहे हा धरमपूर मांडवगड रोड आहे. त्या रोडने चाललेलो आहे आपण. त्या ठिकाणावरून आपण बाकानेरवरून आलो आहे. बाकानेरवरून आल्याच्या नंतर आपण धेगंदा ह्या ठिकाणी एका ठिकाणी थांबलो होतो धेगदा ह्या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण आज सकाळी आपला जो परिक्रमेचा जो प्रवास आहे सकाळी उठून आपण मैयाचं दर्शन घेऊन मैयाची आरती करून ह्या ठिकाणावरून निघालो आहे. त्या ठिकाणावरून निघाल्याच्यानंतर आपल्याला मांडवगड या ठिकाणी जायचं आहे. आणि आपल्याला सर्व रोड मार्ग आहे या ठिकाणी आणि पुढे गेल्याच्यानंतर थोडासा जंगल एरिया लागणार आहे. या जंगलातून आपण मांडवगड या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता मांडवगडला जाण्यासाठी म्हणजे चढण्यासाठी थोडी आपल्याला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपण आहे ना मांडवगड या ठिकाणी आहे ना थोडा आपल्याला एक समोरून आपल्याला जो डोंगर दिसतो आहे हे डोंगर आहे पहाड़ आहे. हे पहाड़ी के ऊपर जाने का है अपने को. हे पहाड़ आहे त्या डोंगरावरती जायचं आहे आणि थोडा आपल्याला मांडवगडच्या या ठिकाणी जाण्याचा थोडा असर. आणि रोड आहे ना चांगला आहे. रोड चांगला आम्ही आहे तो रोड मार्गे आम्ही ज्या ठिकाणी आहे ना या ठिकाणी रोड मार्गे असल्यामुळं आहे ना आम्हाला चालण्यासाठी काही थोडी तकलीफ होत नाही. नाहीतर जो एक पगदंडी आणि कच्चा मार्ग आहे त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो. पण आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी अजून तर काय असं काही जाणवलं नाही. पण पुढे काय हे
अजून आम्हाला काही सांगता येणार नाही या ठिकाणी, पुढे बघूया. पण वरती गेल्याच्यानंतर भरपूर काही ठिकाणं आहेत, भरपूर काही पवित्र स्थळ आहेत आणि भरपूर काही आपल्याला बघण्यासारखं आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना जो पाहतो हे सूरजकुंड आहे, तारापूर या ठिकाणी. मांडवगडला आपण ज्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक जे भेटले हे सूरजकुंड आहे. ते जे 1875 झाली आहे ना, एक बांधलेलं आहे. त्याला आपण जवळजवळ नाही म्हणलं तर बरेच वर्ष झालेली आहे हे सूरजकुंड या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा, आता आपण आहे ना जे चाललेलो आहे ते मांडवगड या ठिकाणी. आपल्याला मांडवगडला जायचं आहे. आता मांडवगड आपण चढायला सुरुवात करणार आहे थोड्याच वेळात. आणि आपण आहेत ब्रह्मनपुरी गाव आहे. ह्या गावामध्ये आपण जाणार आहे. ह्या गावापासून आपल्याला मांडवगडाला चढायला सुरुवात करणार आहे. मांडवगड एक घाट आहे, त्याचा घाट चढायचा आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला जे लागेल ते मांडवगड लागेल. आपण ज्या ठिकाणावरून आलो त्या ठिकाणी हे धरमपुरी या ठिकाणावरून आलेलो आहे. धरमपुरी हे बा, आपण या ठिकाणी चाललो आहे ते मांडवगड या ठिकाणी चाललो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा, आपण ना हा जो आहे ना डोंगर आहे ना तुम्हाला समोर दिसतो का, हा डोंगर आपल्याला आहे ना चढायचा आहे. इथे आहे ना आपल्याला मांडवगड आहे या ठिकाणी. मांडवगडावरती जायचं आहे. 8 किलोमीटर अंतर आहे आपल्याला चढण्यासाठी. 8 किलोमीटर अंतर आपल्याला वर चढायचं आहे. 8 किलोमीटरपर्यंत वर चढून आपल्याला मांडवगड या ठिकाणी जायचं आहे. तिथे आपल्याला आहे ना जे रेवाकुंड आणि रूपमती राणीचा जो महाल आहे तो आहे त्या ठिकाणी. नीळ म्हणजे अजून बरेच काही ठिकाणं आहे तिथं बघण्यासारखी, की अजून काय आपल्याला आहे ना तिथे गेल्याच्या नंतरच आपल्याला सर्व ते ठिकाणं बघायला भेटतील. भरपूर काही बघायला भेटणार तिथं आपल्याला आहे ना. जी नर्मदा मैया तिथंच आलेली आहे, तिथं त्या कुंडामध्ये आहे ना नर्मदा मैया तिथं रूपमती राणीसाठी आलेली. तिथे आपल्याला त्या ठिकाणी आहे ना आंघोळ करून पूजा करून आपल्याला पुढं खाली दामनोत आणि मंडलेश्वर या ठिकाणी मैया किनारी जायचं आहे. तर आपल्याला आजचा दिवस उद्या आपण त्या ठिकाणी उद्या परवा असणार. नर्मदे या ठिकाणी बघा, आता आम्ही आहे ना मांडवगड आहे ना, हा आहे ना घाट आहे चढायला सुरुवात केलेली आहे मांडवगडला. हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ना या ठिकाणी, हे सर्व आहे ना डोंगर आहे. या डोंगरांमधून आम्ही चढतो. हे एक आहे ना खप्परमाळ सारखंच आहे, पण आम्हाला हा जो रोड मार्ग आहे हा रोड मार्गे चाललेलो आहे. हे आमचे सर्व परिक्रमावासी ह्या पाठीमागून ह्या बघा ह्या ठिकाणावरून आलेले आहेत. हे आम्ही दोघेजण आणि ह्याच ठिकाणी आहे ना हे पहा, हे जे एक पुढे आपल्याला जे दिसते हा जो सर्व हा डोंगर आहे. या डोंगरावरती आपल्याला भरपूर मोठमोठा डोंगर आहे. तो कमीत कमी तुम्हाला 8 किलोमीटर आपल्याला वर चढायचे. या ठिकाणी सर्वात उंच आपल्याला जायचे, सगळ्यात उंच. आणि आपल्याला हे चढायला 2 ते 2.5 तास लागणार आहे. आज आपल्याला 2, 2.5, 3 तास लागतील वर चढण्यासाठी. आणि आपल्याला हा जो डोंगर आहे हा समोर तुम्हाला दिसतोय ना, हा डोंगर आहे. हे बघा या ठिकाणी हा डोंगर चढायचा आहे आपल्याला. हा समोर दिसतो हा डोंगर, हा आहे ना एक मांडवगड आहे. आणि आम्ही तर पाठीमागून आम्ही चाललेलो आहे, 3 जण आहेत. पुढे आम्हाला आत्ता 2 जण परिक्रमावासी आम्हाला हे त्यांना जॉईन झाले, त्यांचा आणि आमचा संगम झाला आहे. तर आम्ही ह्या परिक्रमा ह्या मार्गावरून आम्ही पुढे मांडवगड चढायला सुरुवात करतो. नर्मदे या ठिकाणी बघा, आता आहे ना आम्ही आहे ना जो आहे ना आता आहे ना मांडवगड चढायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. आणि आम्ही आज जे मांडवगड चढल्याच्या नंतर आम्हाला रेवाकुंड लागेल. आणि ज्या वनवासांच्या काळामध्ये ना राम लक्ष्मण सीता यांनी काही काळ ह्या मांडवगड या ठिकाणी आहे ना थांबलेले आहेत. इथे पण त्यांचं लय मोठं भव्य असं तीर्थस्थान आहे, मंदिर आहे या ठिकाणी. रेवाकुंड आहे आणि रूपमती राणी यांचा लय महाल आहे मोठा. वर मांडवगडावर हा गड आहे. हा आपल्याला आहे ना
वर चढण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती वर चढायचं. तिथंही आपल्याला 6-7 किलोमीटर फिरायचे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण वर गेल्याच्यानंतर आम्ही चाललो आहे तर रोड मार्गे वर गेल्याच्यानंतर आपल्याला याच्या फिरण्यासाठी पूर्ण 1 दिवस लागतो. सर्व व्यवस्थित पाहण्यासाठी संपूर्ण 1 दिवस लागतो. कारण आपल्याला ना तिथं जे तीर्थ आहे, जे गडावरती महाल आहे राणी रुक्मतीचा, आणि हे पाहण्यासाठी आपल्याला भरपूर लांब ह्या टोकावरून त्या टोकावरती यायला लागतं. वरती असं भव्य असं सुंदर तीर्थक्षेत्र आहे आणि पर्यटन स्थळ बी आहे चांगलं ह्या ठिकाणी. तर आम्ही आहे ना ह्या इकडनं चढल्यानंतर ह्या मार्गे नाही आता परत त्या मार्गे दुसऱ्या मार्गे खाली उतरणार आहे. ते एक पगदंडी आहे, पगदंडी मार्गे खाली उतरणार आहे. हे पहा आम्ही ह्या डोंगरावरती वर जाणार आहे. नर्मदे